कोल्हापुरातील विशालगडा संदर्भात जालन्यातील तरुणाचा वादग्रस्त व्हिडिओ इंस्टाग्रामवर व्हायरल। जातीय तेढ निर्माण करणाऱ्या तरुणास पोलिसांनी ताब्यात घेऊन केला गुन्हा दाखल। विशालगडाचे पडसाद हळूहळू जालन्यात उमडायला सुरुवात झाली असून जालन्यातील एका तरुणाने विशालगड मशिदी संदर्भात वादग्रस्त पोस्ट इंस्टाग्रामवर व्हायरल केली। दरम्यान जालन्यातील सदर बाजार पोलीस ठाण्यात मुस्लिम समुदायाची गर्दी झाली होती, तर जमावाकडून जातीय तेढ निर्माण करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली। तर त्या पोस्ट करणाऱ्या तरुणास सदर बाजार पोलिसांनी अटक केली असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। तर रात्री सदर बाजार पोलीस ठाण्यात मुस्लिम समुदायाची मोठी गर्दी झाली होती। दरम्यान जमावाला नियंत्रित करण्यासाठी सदर बाजार पोलीस ठाण्यात उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णीसह पोलिसांचा मोठा फौज फाटा तैनात करण्यात आला होता। तर विशालगडाचे पडसाद हळूहळू जालन्यात उमडायला सुरुवात झाली असल्याचे यातून दिसून येत आहे। तर यावर जालना पोलीस काय कारवाई करते हे बघावे लागेल। तोपर्यंत पाहत रहा बासित बेगसह ग्लोबल न्यूज मराठी जालना। जमावबंदी आदेश का उल्लंघन है। कलेक्टर साहेबांनी जमावबंदी आदेश जाहीर केलेला आहे। त्या जमावबंदी आदेशाचं आपण इथे एवढ्या मोठ्या प्रमाणावर एकत्र येऊन उल्लंघन करत आहात याची मी तुम्हाला जाणीव करून देत आहे। आपण या ठिकाणाहून 5 मिनिटात निघून जावे। आपल्या समाजाचे जे जबाबदार लोक आहेत ते इथे थांबलेले आहेत। 4 ते 5 लोक इथे थांबलेले आहेत। गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। गुन्हा दाखल झाल्यानंतर योग्य ती कायदेशीर कारवाई कायद्याप्रमाणे केली जाईल याचं मी आश्वासन आपल्याला देतो। परंतु आता आपण इथून निघून जावं, कारण आपण इथून एवढ्या मोठ्या प्रमाणावर जमा होणं हे माननीय जिल्हा दंडाधिकारी यांच्या जमावबंदी आदेशाचं उल्लंघन आहे। त्यावरून आपल्यावर सुद्धा कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते याची आपल्याला कल्पना असेलच। नसेल तर मी सांगतो की माननीय जिल्हाधिकारी यांचे जमावबंदी आदेश आहेत। आपण इथून त्या आदेशाचं पालन करून तात्काळ निघून जावे। आपणास ही दुसरी वॉर्निंग देत आहे। तिसऱ्या वॉर्निंग नंतर मी गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू करेल आपल्यावर।